तर बघा, संपूर्ण अधिक महिन्यात ज्या घरात पितरांची सेवा होते, कितीही प्रखर पितृदोष असेल, अडचणी मात्र नक्कीच कमी होतात. हाय, हॅलो, नमस्कार. मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता अधिक महिन्याला, पुरुषोत्तम मासाला, मलमासाला, धोंड्याच्या महिन्याला अशा विविध नावांनी ओळखणाऱ्या जाणाऱ्या अतिशय पवित्र महिन्याला मात्र सुरुवात झालेली आहे. तर 17 मे पासून हा महिना सुरू झालेला आहे. 15 जून पर्यंत हा महिना असणार आहे. आपल्याला अधिक मास कशा पद्धतीने साजरा करायचा आहे, तर आपल्याला विविध सेवा करून अत्यंत अत्यंत पवित्र महिना मानलेला गेलेला आहे. आणि ह्या महिन्यात आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला 100 पटीने मिळत असतं. मग सेवा मात्र कोणतीही असो, एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी हा महिना खूप जास्त महत्त्वाचा आहे. आपले भोग, आपले प्रारब्ध भोगण्यासाठी हा महिना तितकाच महत्त्वाचा आहे, कारण ती वस्तू आपण सेवा करून मिळवू शकतो. ह्या महिन्यात अधिक असतं, जेवढं तुम्ही जास्त कराल तेवढं अधिक तुम्हाला मिळणार आहे. थोडी जरी सेवा केली तरी अनंत काळाचं फळ तुम्हाला ह्या महिन्यात मिळणार आहे. या संपूर्ण महिन्यांमध्ये विष्णूंच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे. भगवान विष्णूंच्या अंमलाखाली येतो हा अधिक मास. आणि भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपले पितरांचे देखील दोष मात्र नक्कीच कमी होतील, आपले पितृदोष कमी होतील. आपले पितृदोष कमी झाल्याच्या नंतर हळूहळू का होईना, पण जेव्हा आपला पितृदोष कमी असतो ना, तेव्हा आपले मार्ग लवकरात लवकर लागले जातात. जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर या सेवा निश्चितच तुम्ही केल्या पाहिजे. म्हणून आपण तीर्थक्षेत्रावर तर्पण विधी करत असतो. काशीला गेलो किंवा त्र्यंबकेश्वरला गेलो किंवा अशा बऱ्याच ठिकाणी आहोत की आपण तीर्थक्षेत्राला जात असतो आणि त्या ठिकाणी आपण तर्पण विधी करत असतो. ह्या संपूर्ण महिन्याभरात भगवान विष्णू, कुळदेव, कुळदेवी त्यांची, आपल्या गुरूंची सेवा आपण करू शकतो. या महिन्यात आपण पितरांची सेवा करू शकतो. पितरांची सेवा करणं ह्या महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्या महिन्यात दान धर्म, चांगले कर्म करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण बघा, अधिकम अधिकस्य, कारण आपल्याकडून ह्या महिन्यात पितरांची सेवा घडली तर तुमचा जर पितृदोष असेल तर तो निश्चितच थोड्या जास्त प्रमाणात कमी होईल. कारण ह्या महिन्यात केलेली कोणतीही सेवा ही 100 पटीने मात्र फळ देत असते. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल. जोपर्यंत आपला पितृदोष कमी होत नाही तोपर्यंत आपल्या अडचणी देखील निश्चितच कमी होणार नाहीत. मग ह्या महिन्यात आपल्याला जमेल तेवढी आपण पितरांची सेवा करावी. आणि आपण फक्त पितृपक्षातच पितरांची सेवा करत असतो आणि बाकीचे इतर महिने मात्र वर्षभर कोणतीही सेवा करत नाही. पण आपण ह्या महिन्यात पितरांची खूप प्रभावी आणि चांगल्या मुक्ती आणि तृप्तीसाठी जर आपण पितरांची सेवा केली तर निश्चितच आपला पितृदोष अधिक पटीने कमी होईल. तर पितरांच्या सेवा करत असताना सगळ्यात आधी पितृस्तुती स्तोत्रम हे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे. ते आपल्याला सकाळी न चुकता रोज पठण करायचं आहे. रोज आंघोळ झाल्यावर देवाची पूजा करण्याच्या आधी पितरांची पूजा करावी. पितरांचं आसन मात्र वेगळं ठेवावं आणि देवाचं आसन वेगळं ठेवावं. काही अडचणी आल्या तर तेवढा मात्र आपण गॅप सोडत असतो, निश्चितच 6 ते 7 दिवस किंवा 5 ते 6 दिवस. पण ह्या अधिक मासात जेवढं जमेल तेवढं तुम्ही सेवा करावी. रोज देवाची पूजा करण्याच्या आधी पितरांची सेवा करावी, पितृस्तुती स्तोत्रम वाचावं, स्वच्छ असे हातपाय धुवावे, मग एखाद्याशी तुम्ही बोलू शकता. अर्थातच काय, तर जोपर्यंत आपण पितरांची सेवा करतो, उठत नाही तोपर्यंत आपण हातपाय धुत नाही. सेवा झाल्याच्या नंतर वॉशरूममध्ये जायचं, स्वच्छ असे हातपाय धुवायचे आणि मगच आपण घरातल्यांशी इतरांशी बोलू शकतो. तोपर्यंत आपण शांत राहायचं. पितरांच्या आसनाला अजिबात कोणाचाही हात लागून देऊ नये. पुन्हा त्या आसनाला हात लावायचा नाही. जेव्हा आपण सेवा करणार असाल तेव्हाच त्या आसनाला मात्र हात लावायचा. पण पितृस्तुती स्तोत्रम पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी ही सेवा आपण करत असतो. त्यानंतर पंचमहायज्ञ जर तुम्ही दररोज केलं तर नारायण नागबली करण्याची अजिबात वेळ येत नाही. असं बघितलं तर आता प्रत्येकाला नारायण नागबली करण्याचं सांगितलं जातं, कारण आपला जर प्रखर पितृदोष असेल तर सर्वप्रथम आपल्याला तीच सेवा दिली जाते. दर 3 वर्षांनी नारायण नागबली करावी लागते. आणि हे जर तुम्ही सातत्य ठेवलं तर पितरांच्या सेवेसाठी, तर निश्चितच आयुष्यामध्ये आपली प्रगती होते. जेव्हा आपण पितरांची सेवा करतो त्याचा प्रभाव हा अनंत काळ असतो. म्हणून रोज पंचमहायज्ञ करावा. तर आता निश्चितच प्रत्येकाला प्रश्न असतो का पंचमहायज्ञ काय, किंवा जे सेवेकरी आहेत त्यांना माहितीच आहे, कारण ते दररोज करत असतात.
एखादा कागद घेऊन त्याला गाईचं तूप लावून गायत्री मंत्राचा उच्चार करायचा, जोपर्यंत कागद जळत नाही तोपर्यंत. त्यानंतर घरात मुंग्यांना साखर खाऊ घालावी. मग मुंग्या बाहेर असू दे, घरात असू दे, अंगणात असू दे. त्यानंतर कावड्याला एक घास आणि गाईला एक छोटीशी चपाती करून द्यावी, जी दररोज करायची असते सुरुवातीलाच पोळी बनवण्याच्या आधी. एखाद्या मुलाला किंवा कोणाला तरी दान द्यावे. मग चॉकलेट, चिवडा किंवा आपल्याकडे एखादा येणारा गरीब असेल त्याला दान तुम्ही प्रत्येक दिवशी देऊ शकता. जे म्हणजेच काय, तर आपल्याकडे येणारा कधी ह्या भुकेला जाणार नाही याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे. अगदी साधी, सोपी पण तितकी सुंदर आणि प्रभावी ही सेवा म्हणजे पंचमहायज्ञ. आणि हेच आपले चालता फुलता दिवसभरामध्ये 5 यज्ञ होऊन जातात. त्याचबरोबर 5 यज्ञ आपल्याकडनं मात्र निश्चितच दररोज घडत असतात. पंचमहायज्ञ केलेच पाहिजे. आपण जन्माला आलेलो आहोत. आपला जन्म हा ऋण फेडण्यासाठीच झालेला असतो आणि ह्या ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण ही सेवा करत असतो. आणि श्री भगवत गीतेचा 15वा अध्याय सुद्धा आपल्याला या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याला पठण करायचं आहे. कारण पुरुषोत्तम योग याला म्हटलं गेलेलं आहे. म्हटल्यानंतर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करण्याचं दर एकादशीला आपण पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी हे पारायण करत असतो. परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेली खूप जास्त प्रभावी सेवा म्हणजे पंचमहायज्ञ आणि पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी श्रीमद भागवत गीतेचं म्हणजे ग्रंथाचं पारायण. पण त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्याय ज्याला पुरुषोत्तम योग असं म्हटलं गेलेलं आहे आणि हा अध्याय खूप महत्वाचा आहे, खूप जास्त प्रभावी आहे. ह्या अध्याय पठण केल्याने सुरुवातीला आयुष्यातील खूप अडचणी, ज्या काही तुमच्या सांसारिक अडचणी, शारीरिक, मानसिक, आर्थिक कष्ट असतील, प्रश्न असतील, त्या तुमचे दूर होतील. मनातील नकारात्मकता मात्र हळूहळू स्तोत्र मंत्रांच्या पठणाने निघून जाते आणि त्यामध्ये मानवी जीवन, संसार आणि परमेश्वर याचे सर्वस्व जे काही ज्ञान दिलेले आहे ते मात्र आपल्याला हळूहळू प्राप्त होत असते. हा अध्याय जर पठण केला तर आयुष्यातील संसारिक अडचणी कमी होतीलच. गीतेचा 15वा अध्याय पितृदोष मात्र निश्चितच आपले कमी होतात. आपल्याला त्रास होऊ नये आणि आपला पितरांचा प्रवास हा सुखकर व्हावा यासाठी ही सेवा मात्र नक्कीच करावी. कारण पितृ सुखी असतील तर आपल्याला काही चिंता करण्याची गरज पडत नाही. कारण आपण घरात येण्याआधी जर आपल्या सासरचं कोणी वारलं असेल किंवा ऑलरेडीच आपल्यावर पितृदोष असतील तर आपण काहीच करू शकत नाही. म्हटल्यानंतर अशा वेळी आपण त्यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी किंवा त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपण ही सेवा मात्र नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर प्रत्येकाने या अधिक मासात सर्वच सेवा मात्र करायच्या आहे. पण एका वेळी नियोजन करून सेवा करा. कारण असं होतं का मला सगळ्याच सेवा करायच्या आहे, किती करू आणि किती नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लॉटरी किंवा आपल्याला जुळून आलेला हा एक लॉटरी लागलेला महिना असतो का आपले भोग संपवण्यासाठी, आपले प्रश्न मार्गी लागण्यासाठी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्यातून मार्ग काढायचा आहे, पुढे जायचं आहे. म्हटल्यानंतर हा महिना तितकाच महत्त्वाचा आहे. जे दिवस आपल्या हातात आहे ना त्यामध्ये सर्व शक्य झालंच पाहिजे. म्हटल्यानंतर छान असं एकाच वेळी नियोजन करून आपण भागवत ग्रंथाचं पारायण करू शकतो. आपल्याला माहेरचा आणि सासरचा दोघांकडचा पितृदोष असतो. म्हटल्यानंतर हे पारायण म्हणूनच आपल्याला एकादशीला सांगितलेलं असते, कारण ते तितकंच महत्त्वाचं असतं आणि या संपूर्ण महिनाभरात तुम्ही ते पारायण दररोज करू शकता. सासरचा देखील पितृदोष आणि माहेरचा देखील पितृदोष, कारण तुम्ही ऐकलं असेल का मुलगी ही दोघा कुळांचा उद्धार करते. म्हटल्यानंतर या दोघांचा पितृदोष आपल्याला लागलेला असतो. आपण जेव्हा ही सेवा करतो तेव्हा दोघांचा पितृदोष हळूहळू कमी होतो. म्हणून ही सेवा माहेरी केली तरी चालेल, सासरी केली तरी चालेल. कारण ह्या महिन्यात अधिकम अधिकस्य, जेवढं जास्त कराल तेवढं जास्त पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल. निश्चितच तुमचे जे काही प्रश्न असतील ते सुटण्यास मदत होईल.